नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपला विषय आहे मध, म्हणजेच ज्याला इंग्रजीत म्हणतात हनी व हिंदीमध्ये म्हणतात शहद। तर मध हे मधमाशांनी फुलांपासून गोळा केलेल्या गोड रसापासून तयार केलेले नैसर्गिक पदार्थ आहे। मध हे पिवळसर, जरा चिकट, गोड आणि थोडं जळजळीत चव असलेला तरल पदार्थ आहे। तर मध हा कुठून मिळतो? मधमाशी फुलातील मधुर रस म्हणजेच नेक्टर गोळा करून आपल्या पोळ्यात ठेवते। नंतर त्याचे फर्मेंटेशन होऊन मध तयार होते। मधाचे मुख्य घटक कोणते? नैसर्गिक साखर, पाणी, अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल घटक। पौष्टिकमध्ये जर म्हणाल तर लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी। मधाचे उपयोग जर म्हणाल तर अन्नात गोडवा वाढवण्यासाठी, सर्दी खोकलावर उपाय म्हणून, त्वचेसाठी, केसांसाठी, वजन कमी करण्यासाठी, आयुर्वेदात औषधातही वापरलं जातं व ऊर्जा वाढवण्यासाठी ह्या मधाचा उपयोग होत असतो। मधाचे प्रकार जर म्हणाल तर पहिलं म्हणजे वनमध म्हणजेच फॉरेस्ट हनी, झाडांवरून मध गोळा करून तयार केलेला हा मध असतो। दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे फुलांचा मध म्हणजेच फ्लोरल हनी, विविध फुलांपासून बनलेला असतो। तिसरा जो प्रकार आहे तो ऑर्गॅनिक मध म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला, कोणताही रसायन न वापरता केलेलं मध म्हणजे ऑर्गॅनिक मध। आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे रॉ हनी म्हणजेच प्रक्रियाशिवाय मिळणारा शुद्ध मध। आता बघणार आहोत मधाचे आयुर्वेदिक फायदे कुठले कुठले। पहिलं म्हणजे पचन सुधारतं। मध पचनशक्ती वाढवतो, अपचन, गॅस आणि अजीर्ण यामध्ये तर खूपच उपयुक्त असतो। मध कोमट पाण्यासोबत घेतल्यास पचनक्रिया सुधारते। दुसरा फायदा म्हणजे श्वसनाच्या तक्रारीत उपयोगी असतो। सर्दी, खोकला, दमा यासाठी मध तर खूपच उपयुक्त आहे। मधात लिंबाचा रस आणि आलं मिसळून घेतल्यास कफ कमी होतो। नंतरचा फायदा म्हणजे ऊर्जादायक म्हणजे एनर्जी बूस्टर आहे। मध त्वरित ऊर्जा देतो। खेळाडू, विद्यार्थी किंवा थकवा येणाऱ्यांसाठी तर उपयुक्त आहे। त्यानंतरचा फायदा म्हणजे रक्तशुद्धी आणि त्वचा चमकदार बनवतो म्हणजेच ब्लड प्युरिफायर आहे अँड ग्लोईंग स्किन देणार आहे। रक्त शुद्ध होते आणि त्वचा नितळ दिसते। मधात हळद मिसळून घेतल्यास त्वचेवरचं तेज वाढतं। पुढील फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदा। मध आणि गरम पाण्याचा दररोज सकाळी उपयोग किंवा पिल्यास चरबी कमी होते। मध हे आपलं मेटाबॉलिझमसुद्धा वाढवतो। त्यानंतरचा फायदा म्हणजे झोपेच्या त्रासावर फायदेशीर आहे। रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध घेतल्यास शांत झोप लागते। पुढील फायदा म्हणजे हृदयासाठी सुद्धा हितकारक आहे। हृदयाचे कार्य सुधारते व कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतो। त्यानंतर घशातील खवखव व जळजळ कमी करतो। मध आणि आल्याचा रस एकत्र घेणे यासाठी फायदेशीर ठरते। त्यानंतर जखमा आणि भाजलेल्यांवर वुंड हिलिंगचं काम करतं। मध अँटीबॅक्टेरियल असतो, त्यामुळे जखमांवर लावल्यास लवकर बरं होतं। आता बघणार आहोत मध कोणी खावं। तर जे सामान्य निरोगी व्यक्ती आहे त्यांच्या रोजच्या आहारात जर मध असला, त्यामुळे त्यांना ऊर्जावान वाटतं व रोगप्रतिकारशक्तीसुद्धा त्यांची वाढते। त्यानंतर सर्दी, खोकला, कफाच्या ज्यांना तक्रारी आहेत अशांनी सुद्धा मध खायचं आहे। पचन ज्यांचं कमजोर आहे म्हणजेच मध जे आहे ते आपलं डायजेशन सुधारतं, त्यांनीही खाणं उत्तम ठरतं। त्यानंतर ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना तणाव आहे, अनिद्रा आहे, त्यांनी रात्री मध घेतल्यास झोप चांगली लागते। त्यानंतर त्वचा व केसांच्या ज्यांना समस्या आहे ते सुद्धा मध खाऊ शकतात। आता बघूया मध कुणी खायचा नाही आहे। तर 1 वर्षाखालील बाळे यांनी मध खायचा नाही आहे, त्यांना बोटुलिझम होण्याचा धोका असतो। त्यानंतर मधुमेह म्हणजेच डायबिटीस असणारे यांनी तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मध खायचं आहे। किंवा ज्यांना मधाची ॲलर्जी आहे त्यांनी सुद्धा मध टाळायचं आहे। अतिपित्त किंवा आंतरिक उष्णता जास्त असलेले जे व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा मध खाणं म्हणजे खूप जास्त मध खाणं टाळायचं आहे। त्यानंतर शरीराचं टेम्परेचर जर हाय असेल म्हणजे तुम्हाला ताप असेल, फीवर असेल, त्यावेळेस मध हा शरीरात उष्णता वाढवू शकतो, त्यामुळे त्यावेळेस खाताना जरा जपूनच खायचं आहे। त्यानंतर मध खाताना काय काळजी घ्यायची आहे? पहिलं म्हणजे मध कधीही गरम करून खाऊ नये, कारण आयुर्वेदात सांगितले आहे की गरम मध हे विषासारखं असतं।
मध कधीही उकळून घेऊ नये किंवा गरम अन्नात मिसळून सुद्धा खाऊ नये. त्यानंतर धातूच्या चमच्याने मध घेणं टाळायचं आहे. लाकडीचा चमचा घेऊ शकता, पितळाचा किंवा आपल्या स्टीलचा चमचाही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर थेट उघड्यावर ठेवलेला मध वापरायचा नाही आहे. स्वच्छ काचेच्या आणि हवाबंद बरणीतच मध ठेवायचा आहे. जास्त प्रमाणात मध घेणे टाळायचं आहे, कारण त्यात नॅचरल शुगर ही असते. आता बघणार आहोत मध खाण्याची योग्य पद्धत किंवा वेळ कोणती. तर सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध तुम्ही घेऊ शकता. याच्याने वजन कमी होतं, पचन सुधारतं. त्यानंतर सर्दी खोकला असल्यास मध, त्याच्यामध्ये आल्याचा रस, चिमूटभर हळद तुम्ही घेऊ शकता. याने कफ कमी होतो व घसासुद्धा क्लीन होतो. त्यानंतर रात्री झोपण्याआधी तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा मध घ्यायचा आहे व ते खायचं आहे. याच्याने झोप चांगली लागते व मनही शांत होतं. त्वचेसाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर मधात लिंबू मिसळून चेहऱ्यावर लावायचं आहे. त्वचा ही नितळ व उजळ होते. त्यानंतर तुम्हाला एनर्जी वाढवायची असेल तर मध, त्याच्यात लिंबू व कोमट पाणी मिक्स करून हे पाणी तुम्ही प्यायचे. याच्याने शरीराला ताजेपणा मिळतो. त्याचबरोबर मध हे वात, पित्त, कफचा समतोल राखतो. आयुर्वेदानुसार मधामध्ये वाताचे प्रकार आणि कफ यांच्याशी संतुलन राखण्याचे सामर्थ्य आहे. पित्त वाढलेले असल्यास ते शांती पावते, कारण मध हे सौम्य आणि शीतल गुणधर्माचं असतं. मध हे म्हणजेच मधू आयुर्वेदाचा अमृत मानला जातो. आयुर्वेदानुसार मध हा अमृताच्या समान आहे आणि आयुष्याला दीर्घ आणि स्वस्थ बनवतो. पोटाची जळजळ, चिडचिडेपणा आणि अजीर्ण यावर सुद्धा त्याचा उपयोग होतो. आता मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे. तर मध नेहमी काचेच्या बरणीत म्हणजेच हवाबंद बरणीत ठेवायचं आहे. थंड व कोरड्या ठिकाणी ठेवायचा आहे. प्लास्टिकच्या डब्यात ठेवणं टाळायचं आहे. मध हे कधीही खराब होत नाही जर योग्य प्रकारे साठवला तर. प्राचीन काळातही मधाचा उपयोग औषध म्हणून केला जात असे. आयुर्वेद, युनानी आणि चीनी वैद्यकशास्त्रात मधाचे फार मोठे स्थान आहे. तर मधमाशींना 1 चमचा मध तयार करण्यासाठी अंदाजे 50,000 फुलांना भेट द्यावी लागते. तुम्हाला कळालंच असेल मधाचे फायदे किती आहेत. तर नक्कीच आहारामध्ये मधाचा समावेश करा. तर ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.